शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपाकडून बगल देण्यात येत आहे। मुंबई महापालिका जागा वाटपामध्ये 2017चा फॉर्म्युला नाही, जागा वाटपामध्ये निवडून येणे हाच एक निकष मानला जाणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपाकडून बगल देण्यात आलाय। मुंबई महापालिका जागा वाटपामध्ये 2017चा फॉर्म्युला वापरण्यात येणार नाहीये। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच जागा वाटपाच्या 2 बैठका आहेत त्या शिवसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या होत्या आणि या बैठकीमध्ये शिवसेनेने याआधी जिंकून आलेल्या आपल्या 84 जागांवरती दावा दाखल केलेला होता। मात्र या जागा सोडण्यात आता भाजपने स्पष्ट नकार दिलेला आहे। ज्या निवडून येण्याचा निकष आहे तो लावताना ज्या मतदारसंघांमध्ये आपल्याकडे निवडून येणारा उमेदवार असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडला जाईल। प्रसंगी अधिक ताकद जर त्या पक्षाची असेल, दोन्ही पक्षांची समसमान ताकद असेल तर कदाचित भाजपचा उमेदवार आहे तो शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेचा उमेदवार आहे तो भाजपच्या चिन्हावर देखील निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळेल। ही प्राथमिक चर्चा कालच्या बैठकीत झालेली आहे। आतापर्यंत जवळपास 150 जागांवरती दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं असून काँग्रेस आणि ठाकरेंच्या वाट्याला असलेल्या जागांवरती अद्याप चर्चा बाकी असल्याची माहिती आहे। त्यामुळे या 77 जागांवर येत्या 2 दिवसामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।